वाला नहीं का चला आज इथे बँकेचा कब्जा घेण्यासाठी बँक आलेली आहे आणि सर्व GSMचे पदाधिकारी हे घरावरती बँकेचा कब्जा रोखण्यासाठी चाललेले आहेत. जे अनलिगल लोन देऊन बँक कब्जा करू इच्छितो ते अनलिगल लोनच्या बद्दल GSMचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता हे सगळे कब्जा रोखासाठी चाललेले आहेत. आपण बघू शकता बँकेचे अधिकारी सुद्धा आलेले आहेत. चला बाजूला बाजूला कोण कोण व्हिडिओ करावा लागेल करा ना हो आणि बाहेर निघला नाही बाहेर निघू नका महिलांचं जे आहे ना हो त्या पद्धतीने हे करा ते लिगली आले नाही लिगली हा ठीक आहे ना लिगली आले लेटर दाखवा आम्हाला आहे ना दाखवा लेटर दाखवा. अच्छा तुम्ही कोणात पहिले हे सांगा. मी या देशाचा नागरिक आहे. माझं नाव नागरिकाला नाही दाखवत आहे. हा दाखवता येतो यांना दाखव. हा ठीक आहे त्यांना दाखवा. तुम्ही बाकीच्या बाजूला हा इथं ठीक आहे. बाकी GSMचे कार्यकर्ते सोडून आणि बँक पोलीस तहसील ह्याचे ह्याचे अधिकारी ऑफिसर सोडून बाकीचे सगळेच्या सगळे बाजूला जा का बाकीच्यांना इथं अलाउड नाही. इथे एकतर थांबतील तहसील पोलीस डिपार्टमेंट बँक ह्याच्या व्यतिरिक्त इतर कुणीही थांबवू नये. इतर जर कुणी थांबत असतील तर त्यांना अच्छा आणखी थांबण्याचा अधिकार नाही. आणखी एक तुम्हाला जे कागदपत्र पाहायचे असतील तर तुमचं नाव आहे तुमच्या मिसेसचं नाव आणि तुम्ही या आम्ही तुम्हाला कागदपत्र टाकून देतो. तसे आम्ही तुम्हाला कागदपत्र दिलेले आहे. तुमच्या सह्या माझ्याकडे मी पैसे भरायला तयार आहो. आलतो साहेब पैसे भरायला. नाही आता तुम्ही शांततेत जर विषय मागितलं होतं तुम्हाला आधीच मागितलं आता नाही. ठीक आहे आता नाही आम्ही म्हणतो याच्या आधी अवधी मागितलं. तुम्ही एवढे घाई करत आहे. सगळ्यांचे आय कार्ड आणि आधार कार्ड घ्या मोबाईल नंबर नाव लिहून घ्या रजिस्टर घ्या रजिस्टर घ्या रजिस्टर आम्ही नाही करू शकत आणि तुम्ही एकदम इतकी घाई करत आहे. आम्हाला धोका पण देत नाही. चर्चेचा मार्ग निघाला ठीक आहे. एक रजिस्टर घ्या रजिस्टर हा एक रजिस्टर घ्या. कोणीतरी एक जण एक सगळ्या जेवढे कोणी आलेले आहेत त्यांचे आधार कार्ड एम्प्लॉयमेंट ID कार्ड आणि मोबाईल नंबर घ्या. द्या ना कोणतरी घ्या कोणाकडून द्या. त्याचे फोटो काढून घ्या. आधार कार्डचे फोटो काढून घ्या आणि एम्प्लॉयमेंट IDचे फोटो काढून घ्या आणि नाव आणि मोबाईल नंबर. याच्या आधी आम्ही पण लेटर दिलेले आहेत बँकेला. आम्ही काय म्हणतो तुम्हाला आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत. तुम्ही एक व्यक्ती व्हिडिओ बनवता का तुम्ही? कसा आला लागेल कसा आला लागेल नाही तसं वाली बात नाही. आपली काहीच नाही आहे. मी काय म्हणतो हा सर यांनी अर्ज दिलेला आहे. मी काय म्हणतो तुम्हाला वेळ देण्यात येत आहे की काही करत पण बोला काही नाही नाही.
काही काहीच उत्तर बोलू दिलं नाही नका. आम्हाला, फक्त नोटीसवर काहीच नोटीस नाही. नोटीसवर नोटीस. आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत आहोत की आमची सध्या कंडिशन कोर्टाची ऑर्डर झाली तेव्हा का नाही गेले तुम्ही वरच्या कोर्टात? वरच्या कोर्टात तुझ्या इथे समाधान नाही आम्ही झालं, काय वरच्या म्हणतो? कोर्टात तिथून आम्हाला लिहून पाहिजे ना. तुमच्या आम्हाला असं असं मॅडम झालं. एक मिनिट दादा. या घरातून स्त्रियांना कोणीच घरातून बाहेर काढू शकत नाही. एक कायदे कलम लिहिलेले आहे याच्यात. यांनी लिहून द्यावा, हे कायदे आम्ही मानत नाही, कुलूप लावा. लिहून द्या. आम्ही लावणारच तुला. मग स्त्रियाला ठीक तुम्ही आहे, या लिहून कायदा द्या कलम आम्हाला, चालू आणि करा. लावा. या कायदा कलम वाचा तुम्ही, 1 मिनिट लिहून लागेल. द्या आम्हाला. तुम्ही स्त्रियांना घराच्या बाहेर काढू शकत वाचा. नाही. या हे घर त्या स्त्रियांच्या नावावर नसेल तरी तुम्ही एकाही स्त्रीला या घराच्या बाहेर काढू शकत नाही. म्हणून आपण ती आहे ना पोलीस को बंदोबस्त. हा, तुमचं प्रोटेक्शनसाठी आहे. Law and order maintain. बॅन आणि आम्ही. तुम्ही नाही Law and order बॅन maintain. आम्हाला माहिती आहे त्या गोष्टी सगळ्या. तुम्ही आणि बॅन आणि आम्ही. साहेब, इथे काही होऊ नये. आमचं काही होऊ नये म्हणून तुम्ही आमच्या प्रोटेक्शनसाठी आहे. ते मला नाही, लिहून द्या मग. चालत नाही ते हे लिहून द्या. चालत नाही. नाही ते चालत. बोलू नका. नाही, बोलायचा अधिकार आहे साहेब. बोलायचा अधिकार आहे. नाही ना, आम्हाला बोलायचा अधिकार आहे. हा, आर्टिकल 51 ने अधिकार दिलेला आहे साहेब. हे बघा. सुप्रीम कोर्टाचे निकाल आहे. संविधानाच्या सुप्रीम कोर्टाचे आर्टिकल अवहेलना. 51 या नुसार आम्ही देशात बोलणार कोणी आणि आम्हाला कोणी कोणी करू रोखू शकत शकणार नाही नाही. सुप्रीम कोर्टाच्या अवहेलना. कारण तो आमचा मूलभूत अधिकार आहे. तुम्ही म्हटलं की त्याच्या नागरिकाला तुम्ही लिहून द्या ना. आम्ही बाजूला होतो ना, तुम्ही लिहून द्या, आम्ही मानत नाही. आम्ही लिहून बाजूला द्या. होतो. आम्ही मानत नाही हे लिहून द्या. आणि हे दुसरी बघा, गोष्ट, प्राधिकार- कर्जदार हे कर्ज भरण्यासाठी तयार असताना देखील आम्ही जप्ती करत आहोत ते लिहून द्या. आणा पैसे. आणा पण देण्यास तयार आहेत का ते? तुम्हाला लेखी दिले त्यांनी, तुम्हाला लेखी पत्र दिले. साहेब, आम्ही मी आलो होतो. लेखी पत्र दिलेलं आहे. साहेबाला भेटलो हे पण आणि पैसे एक द्या. मिनिट, तुम्ही काय एक म्हणाले? मिनिट, एक कोर्ट मिनिट. कमिशनर कोण आहे? कोर्ट एक मिनिट थांबा. ठीक आहे, बँकवाले थांबा. कोर्ट कमिशनर कोण आहे? एक मिनिट. एक कर्जदार आहे. कोर्ट कमिशनर राहते माहिती आहे कोर्ट. कोर्ट कमिशनर एक नाही मिनिट, ना, एक मिनिट. तहसीलचा माणूस कोण आहे? एक मिनिट. तहसीलचा एक अधिकारी, मिनिट. प्राधिकृत अधिकारी दोन असते. कोर्ट कमिशनर समजते का? हो, दोन असते. एक तर कोर्ट कमिशनर किंवा प्राधिकृत अधिकारी. आता प्राधिकार देणारी आहे. प्राधिकृत ते अधिकारी हा, बोलतील. चला, या साहेब. ते बोलतील. चला, हे या. बघा, याच्यात लिहिलेलं आहे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी यांचं समाधान करायचं. यांचं समाधान करा तुम्ही, त्याच्यानंतर जप्त होईल. समाधानाचं याच्यात करायचं लिहिलेलं कारण आहे. नाही आहे. तुम्हाला हे सरफेस आहे. आदेश झाला, आता समाधान काय करायचं? काय याच्यात लिहिलेलं आहे? हे सरफेस ऍक्ट छापलेलं नाही घरी. कोर्टात जेव्हा केस होती, तुम्ही हा. कोर्टात का नाही भांडले? कोण हा? कोर्ट हे- हा, कोणत्या कोर्टात कोर्टात केस आहे. बोला, नाही, बोला, नाही, बोला. नाही, बोला, नाही, बोला. नाही, बोला, बोला. कोर्टात केस आहे, कोर्टात. हा, एक पार्टी झालेली ऑर्डर आहे ती. कोर्टात झालेली आहे. द्या ना. नॅचरल लॉ काय म्हणते सर? याच्यामध्ये नोटीस दिली असेल ना? नाही, एक्स पार्टी ठीक आहे. तुम्हाला नोटीस दिली का कोर्टाची? नाही, नाही, कोर्टाची नोटीस आली का? बँकेची नोटीस गेली ना? नाही, नाही नाही. नाही बँकेची नोटीस आले. कोर्टाची नोटीस लागेल ना? कोर्टाची नोटीस लागेल ना? नोटीस कोर्टाची लागेल. बँक जोपर्यंत नोटीस देत नाही, तोपर्यंत कोर्ट acceptच करत नाही केस. आपण त्या कोर्टाने नोटीस द्यावं लागेल स्पष्ट काय लिहिलं वाचा तुम्ही. तुम्हाला पत्र दिलं आहे का मॅडम? कुठे आहे? तुम्हाला त्या दिवशी दोन पत्र दिले. दिले नाही तुम्हाला दोन. त्या दिवशी. नाही, नाही, मी काहीच नाही नाही. दिले, तुम्ही सह्या नाही केल्या माझ्या. मला वाचूच तर नाही दिलं तुम्ही. पत्र दिले नोट का? दिस पॉइंट. नोट करा. हा, तुम्हाला पत्र दिले का? माझ्याकडून शांतीमध्ये घ्या. परशुरामजी, ठीक आहे, चर्चा. महिला संरक्षण अधिनियम 2005. हा. ते पत्र ती आणा. महिला ज्या घरात राहते त्या घरातून ती ते पत्र आणा ना. त्या घरातून त्या स्त्रीला कोणी बाहेर काढू शकत नाही. मला असं आलं का लक्षात? हा. ठेवलंय मी तर. हे बघा. हे वाचा. महिला संरक्षण अधिनियम 2005 ये कानून महिलाओं को उनके साझा घर में रहने का अधिकार देता है, भले ही उस घर में उनका मालिकाना हक न हो. हा. मैं क्या बोल रहा हूँ? यांनी लिहून द्यावं. हा, तुम्ही हा कायदा मानत नाही. हा, हे कायदा मानत नाही, लिहून द्या. आणि वरच्या कोर्टात झाले पाहिजे. सीधी गोष्ट आहे. काय? हो. कशासाठी ते विचारा तू सांगा. ताबा दिला. ताबा दिला. बँकेला ताबा दिला. ताबा म्हणजे काय? तसं आदेश ताबा झाला. म्हणजे